कधी-कधी ना आपल्याला नाश्ता करायला वेळ मिळत नाही किंवा नाश्ता केलेला असतो पण खायला मिळत नाही, लवकर-लवकर जायचं असतं. तर त्यासाठी आज आपण ना मस्त असे पौष्टिक लाडू करतोय, जो की एखादा पटकन खाल्ला तरी दिवसभर आपल्याला छान अशी एनर्जी मिळते. आणि हा लाडू अत्यंत पौष्टिक घटकांनी आपण बनवलेला आहे. तर त्यासाठी सुरुवातीला इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे बदाम, थोडे काजू, आता हे मी 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत. ते इथे हलके असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे, तोसुद्धा भाजून घेतला. आणि त्यानंतर इथे पहा परत थोडंसं तूप घातलेलं आहे. आता यामध्ये घातलेले आहेत सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि इथे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस किंवा त्याला आपण अळशीसुद्धा म्हणू शकतो, ते घातलेलं आहे अर्धी वाटी. आणि साधारण पाव वाटी इतके सफेद तीळ घातलेले आहेत. आता ह्या सगळ्या बिया आपल्याला शरीराला छान असे आवश्यक ती सगळी पोषक तत्त्व आपल्याला देत असतात. आता ह्या सगळ्या मी छान अशा तुपामध्ये भाजून घेतल्या आणि काढून ठेवलेल्या आहेत. आता इथे घालायची आहे खसखस. साधारण 2 चमचे मी इथे खसखस घेतली आणि तीसुद्धा भाजून घेतली. पाववाटी इतके बेदाणे घेतलेले आहेत, म्हणजेच मनुके, ते सुद्धा आपल्याला थोडे असे भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर इथे 1 वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपल्याला छान असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे. आता इथे पहा मी 100 ग्रॅम हा मखाना घेतलेला आहे. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे मखाणे अगदी नक्की भरून काढतात. तर मखाणेसुद्धा छान असे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे पहा असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे सगळी जिन्नसं आपली छान अशी भाजून झालेली आहेत. आता ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे जिन्नस काढून घेतले, सगळे एकत्रच घेतलेले आहेत. आणि आता छान अशी याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे. खूप जास्त असं बारीक वाटायचं नाही. आता हे वाटलेलं सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण मखाना भाजून घेतला होता, तो सुद्धा असा छान वाटून घेतलेला आहे. अशी छान याची पावडर करून घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपण असं छान चमच्याने मिक्स केलं. आता हे थोडंसं कोरडं वाटतं आहे. आता ह्यामध्ये आपण अजून गूळ किंवा साखर काहीही घालणार नाही आहे. तर त्याऐवजी इथे पहा आपण खजूर वापरलेला आहे. इथे मी हा काळा खजूर घेतला आहे, त्याऐवजी दुसरा तुम्ही असतो तो वापरला तरीसुद्धा चालू शकेल. 1 चमचा कढईमध्ये तूप घातलं आणि त्यामध्ये हा खजूर साधारण पाव किलो इतका आहे. तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. परतल्यामुळे काय होतं, थोडासा तो मऊ होतो. आता ह्या मिश्रणामध्ये हा खजूर घातला आणि हाताने छान असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पहा हे असं मिक्स होत नाही, म्हणून काय केलं आपण सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला असं छान वाटून घेतलेलं आहे. पहा छान असं हे एकजीव झालं आहे. आता जी आपण खसखस भाजून घेतली होती, तीसुद्धा ह्यामध्ये घालायची अशी वरून आणि परत सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे असेच सुद्धा आपण लाडू बांधू शकतो, कारण ह्यामध्ये खजूर घातला आहे, खजुराला चिकटपणा असतो. पण थोडंसं हे मिश्रण कोरडं वाटतं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी 2 चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे. आणि आता हे छान असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी छान असे मध्यम आकाराचे लाडू इथे आपण करून घेतो आहे. हे पहा मस्त असा आपला हा लाडू तयार झाला आहे. फक्त अगदी एक जरी हा लाडू खाल्ला आणि एक ग्लास पाणी प्यायलं तरी आपल्याला छान 2-3 तास काहीही भूक लागत नाही. आणि यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, सीड्स घातलेले आहेत, म्हणजे बिया घातलेल्या आहेत. त्यामुळे हे अत्यंत लाडू असे पौष्टिक आहेत. मुलांनासुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये दिले तरीसुद्धा मुलं अगदी आवडीने खातात, इतके हे लाडू छान होतात. पहा मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. अगदी सोपे आहेत आणि इथे मी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.